Okay, we'll start now. Today, based on the resultant of courses. Okay, now it is your turn to solve the examples. I am giving you two examples. What are the examples based on resultant of courses? We'll classify them in two types. आता पण जे एक्झाम्पल आपण रिझल्टंट काढायचे शिकलेलो आहोत त्याचं आपण दोन टाइप मध्ये क्लासिफिकेशन करूया. ठीक आहे. व्हॉट आर द प्रॉब्लेम यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. आवाज येतोय ना? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Okay, so what are the problem which is seen on your screen? I'll call this as forward type of problem. Forward type of problem म्हणजे काय? Each and every force is given magnitude as well as angle, and you have to find out the resultant. Forward type problem म्हणजे काय समजा सांगा? 500 न्यूटन फोर्स त्याचा अँगल दिलाय, 400 न्यूटन फोर्स त्याचा अँगल दिलाय, 600 न्यूटन फोर्स अँगल दिलाय, 550 फोर्स त्याचे डायरेक्शन दिले अलॉंग एक्स ऍक्सिस. म्हणजे गिवन फोर्सेसचा सर्व डेटा अवेलेबल आहे आणि फाइंड आउट काय करायचं? व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? Resultant. रिझल्टंट वी हॅव टू फाइंड आउट. याला पण म्हणूया फॉरवर्ड टाइप ऑफ प्रॉब्लेम. ठीक आहे. बाय युझिंग द सेम मेथड we have discussed another type of problem. तर याच्यामध्ये काय हो? रिझल्टंट विषयी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. काय दिलं? रिझल्टंट ऑफ द गिवन सिस्टीम इज व्हर्टिकल. याच्यामध्ये रिझल्टंटची पोझिशन दिलेली आहे. बरोबर आहे? पण याच्यामध्ये अननोन काय? वन ऑफ द फोर्स पी इज अननोन. या टाइपचे 3 ते 4 प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. आता हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत त्याचे स्टेटमेंट आणि डायग्राम तुम्ही काढून घ्यायच्या. ठीक आहे. आणि दोन्ही टाइप आपण डिस्कस केलेत. सर्वांना आठवत आहे का? फॉरवर्ड आणि रिव्हर्स. पुन्हा एकदा सांगतो. फॉरवर्ड मध्ये काय असतं? रिझल्टंट काढायचा असतो. समजतंय ना? आणि सर्व फोर्सेसची माहिती दिलेली असते. रिव्हर्स मध्ये काय? तर एखादा फोर्स पी हा अननोन असतो पण रिझल्टंटची माहिती दिलेली असते. दोन्ही टाइप आपण डिस्कस केले आहेत. आठवतंय का? Yes. ओके. तर आता काय करा? हा, आता मी काही एक इंटरफेअर करणार नाही. दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही नोट करा 2 सेपरेट पेजेस वरती आणि दोन्ही सॉल्व्ह करा. शेवटच्या 10 मिनिटात आपण फक्त आन्सर्स व्हेरीफाय करणार आहोत. इज इट फाईन? Yes. घ्या प्रॉब्लेम. आता तुम्ही इंडिपेंडेंटली ट्राय केलं पाहिजे. ओके. राईट डाऊन द फर्स्ट प्रॉब्लेम. याच्यासाठी एक पेज सोडा, स्टेटमेंट लिहून. नेक्स्ट पेज वरती पुढचा प्रॉब्लेम घ्या. First problem, forward type. All the forces are given. We have to find out the resultant. Note down the statement. Find the resultant of given force system. This is the first problem. Note down the position of forces. Draw the given diagram.
प्लीज टेल मी वन्स इन नोट द फर्स्ट प्रॉब्लेम. हा लगेच सोडवायला घेऊ नका, फक्त याचं डायग्राम काढून घ्या. डायग्राम काढून झाले सर्वांची? Yes, sir. Sir. Okay, I'll wait for maybe half minute. Cherry forces, please note down the position, their angles, their magnitude. 600 Newton force, angle of 20 degrees is given with 600 Newton force, angle of 20 degrees is given with Vertical. vertical. Vertical line. So what should be done in this case? Find the angle with horizontal, that should be 70 degrees. 70 degrees. Because we have decided theta should be an acute angle with the horizontal. हा लगेच सोडवायला घेऊ नका, पुढचं पण स्टेटमेंट नोट करा. Shall we go to next diagram? Yes, sir. Yes, sir. ओके, आता हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जागा थोडीशी स्पेस सोडा. राईट डाऊन द स्टेटमेंट ऑफ द नेक्स्ट. फाइंड द अननोन फोर्स P. Find the unknown force P such that the resultant of the system is vertical. The first three forces, 550 Newton, 500 Newton and 400 Newton, similar to the earlier question. Only force P is unknown given in the third quadrant. So we have to find out magnitude of P and its angle theta. Unknown force P we have to find out, means magnitude of P and its inclination, theta with the horizontal we have to find out. Theta is always angle with the horizontal. Have you noted the statement? Yes, sir. Okay, now don't start anything. My question, how many of you want to solve the second numerical to begin with? दुसरा प्रॉब्लेम मी सुरुवातीला घेतो, पहिला प्रॉब्लेम नंतर बघू, असं किती लोकांना वाटतंय? Okay, I have got the answer of my question. Means the reverse type of problems needs more practice. Is it true? ज्याच्यामध्ये अननोन फोर्स पी दिलेला असतो त्याची प्रॅक्टिस जास्त लागेल आपल्याला, एवढा त्याचा अर्थ आहे. नो प्रॉब्लेम, ऍज पर युअर विश. कुठलीही गडबड नाही, मी तुम्हाला सांगितलं. सुरुवातीला पहिला प्रॉब्लेम घ्या, कम्प्लीट करा. Start solving the first one.
सोडवा हा प्रॉब्लेम. फाइंड द रिझल्टंट ऑफ गिवन फोर्स सिस्टीम. It will require hardly 5 minutes. Do you remember the steps? Resolve all the forces horizontally and vertically. Resolve all the forces. आठवतं ना सर्वांना? Yes, sir. Resolve all the forces horizontally and vertically. So in this step, we need to find out the direction of components for each force. For example, if I resolve 500 Newton force, its horizontal component will be positive as well as its vertical component will be positive. Do you remember this? आठवतं सर्वांना? Yes, sir. Okay. Similarly, if I resolve the 400 Newton force, its horizontal component will be positive, whereas the vertical component will be negative y direction or downward direction. For the 600 Newton force, horizontal component negative as well as vertical component is negative. And lastly, 550 force, its horizontal component is negative, vertical component will be 0. So at this step, we have understood the components of all the forces. What should be the next step? We have to find out याच्यानंतर काय मिळवतो आपण कंपाऊंड्स ठरवल्यानंतर Summation of Fy. Summation effects and effects Fy. करेक्ट फाइंड summation fx and summation fy part A त्यातला summation minus 44.53. okay first we'll write the formula. What is your answer? Minus 44.53. okay, just for your reference, minus 44.53 is one of the values of summation fx. Others can compare your answer. Okay, now tell me the formula for summation fx. We start from the first quadrant. The first quadrant मध्ये पहिलाच force कसा आहे along x axis 550. Its sign should be negative minus 550. 550. Okay, then component of the 500 Newton force will be positive plus magnitude काय असेल त्याचा 500 into सर्वांनी बोला प्लीज 500 into 40. cos 40 40. करेक्ट. उत्तर देणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे बाळांना. जवळपास 1 महिना त्याला आपण शिकतो हे 500 into cos of 40. Then move to the next force 400 Newton. Its horizontal component again positive, so we'll write plus 400 into Cos 35. cos 35 correct.
and horizontal component of the last force is 100 into negative minus minus 600 into 600 into 600. Cos 70. correct cos of 20 degree. 70. cos of 70 because the given angle 20 degrees is in the vertical Vertical. but we need theta theta म्हणता येणार नाही आपल्याला this should be 70 degrees theta c म्हणत होतो theta for calculation हा अँगल किती घ्यायचा आहे 70 70 अँगल कसा घेतला काय डाऊट नसेल कोणाला ओके टेल मी द व्हॅल्यू ऑफ दिस समेशन fx Minus 44.53. minus 44.53 others do you agree with this value Yes, sir. Yes, sir. okay then we can continue minus 44.53 newton चला इक्वेशन 1 वगैरे काय ते म्हणा इम्पॉर्टंट स्टेप आहे ओके याच्यामधला बी पार्ट आता summation fy can you tell me the formula for summation fy 500 sin 40. 5 so we start with once again the same त्या सिक्वेन्स मध्ये जाऊया सुरुवातीला तर काय घेतलं होतं 550 घेतला होता ना 550 चा वर्टिकल Zero. कंपोनेंट किती आहे 0 0 because it is a horizontal force ठीक है then Plus. 500 newton force its vertical component is positive with magnitude plus 500 sin into 500 sin of 40 correct sin 40 very good move to the next force which is 400 newton its vertical component will be negative correct minus 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 400 sin of 35 35. 400 into sin of 35 degree. and last force once again negative 600 minus 600 70. sin of 17 sin of 70 degree 70 huh? go for the calculation find out summation fy Minus 471.85. minus 471.85 85. ठीक आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट आता आपण काय डिसाइड करतो पोझिशन डिसाइड करतो रिझल्टंटची बरोबर आहे का समेशन एफएक्स कसं आहे हो Third column. निगेटिव्ह negative negative समेशन एफवाय negative done So resultant will lie in the third quadrant. आणि त्याचा आपल्याला काय मिळवायचा अँगल थीटा आता काय लहानपणच्या गोष्टी रिपीट करत नाही डायरेक्ट सांगा आरचा फॉर्म्युला अंडर रूट r is equal to under root f summation of fx square समेशन ऑफ Plus. एफ एक्स summation of fx square करेक्ट plus summation of fy square समेशन ऑफ Fy square. एफ वाय स्क्वेअर टेल मी द मॅग्निट्यूड ऑफ आर आरचं मॅग्निट्यूड निगेटिव्ह येईल हो दोन्ही कॉम्पोनंट निगेटिव्ह तसं नसते no sir पॉझिटिव्ह येणार ना 473.89. स्क्वेअर दोघांचा पॉझिटिव्ह येणार आहे बरोबर समेशन एफ चा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असेल समेशन एफ वायचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असेल देअरफॉर आर विल बी पॉझिटिव्ह व्हॉट इज द व्हॅल्यू 473.89. 473.89 into bracket third quadrant म्यूट करा थोडंसं घरामध्ये डिस्टर्बन्स असू शकतो आपल्या हातात म्यूट करणे एवढी गोष्ट आहे ओके अँड थीटा अँगल ऑफ द रिझल्टंट काय टॅन इनवर्स ऑफ Summation of Fy divided by summation of Fx. करेक्ट समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन Summation एफ एक्स Fx. go for the calculation one more step will be added by you and tell me the final answer 84.6.
84.6 84.6. पुढं 0. 0 ठीक आहे, 84.60 degrees. degree. This is the final answer. Okay, now start solving the next. स्क्रीनवरती हे राहू दे, त्यांना गरज आहे त्यांनी व्हेरीफाय करतील. Others can start solving the next one. Try to understand what we are doing. Forward problem आणि reverse problem हे आपण दोन्ही बॅक टू बॅक सोडवतो. त्यामुळे काय होईल, दोन्ही मेथड मधलं आपल्याला कंपॅरिझन करता येईल. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Okay, now tell me any doubts regarding such type of problems, straightforward problems, forward problem, काय अडचण नसेल. No, sir. Okay, now start attending the next one. पंधरा मिनिट आहेत हा, क्विकली सॉल्व कर. हे 10 मिनिट तुमच्यासाठी आहेत, 5 मिनिट माझ्यासाठी शेवटी. जे ऑफलाईन होते त्यांनी पण ऑनलाईन लेक्चरला बसायचं आहे. कुणी आहे का ऑफलाईन आज लेक्चरला बसलो तर ऑनलाईन मध्ये आहे असं? Yes, sir. कोण? C35. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Which one is better, online or offline? Offline. Very good, thank you. And we are hoping that everyone will be soon in the classroom, because that is the way in which we learn the things. बघा थोडंसं भावनिक म्हणजे म्हणतात असं. Okay, I think this first problem is over. In the next problem, the first thing we need to identify is what is given to us. We are given that the force system consists of 500 Newton force, 550 force, 400 Newton force, and P. Also it is given that resultant of the force system is vertical. ठीक है. Tell me the key point which can solve this problem. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो ह्या प्रॉब्लेमला सोडवेल तो कोणता मुद्दा आहे? Which is the key point in this problem? हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्युला उपयोगी आहे? सुरुवात केली ना सोडवायला? हो, sir. The resultant of the system is vertical. Correct. So it means that Horizontal component 0 असणार.
व्हेरी गुड परफेक्ट. बघा आपल्याला काय सांगितलंय, रिझल्टंट हा व्हर्टिकल आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो आहे, ज्याला आपण आर इन एक्स डायरेक्शन म्हणतो, जो ऍट ऍक्च्युअल कोण असतो, समेशन एफ एक्स. समजतंय का? Others, are you getting this? This is the key point to solve this problem. We have to find out the magnitude of P and angle theta made by the force P with the horizontal. Solution. Tell me the steps. थोडस मला सुरुवात करावं लागेल बाळांनो, कारण Resolution वेळेत of संपवायचं. forces. हां, स्टेप नंबर 1, रिझॉल्व गिवन फोर्सेस, बरोबर ना? Yes. Yes, sir. रिझॉल्व गिवन फोर्सेस. एक लक्षात घ्या, 28 तारखेपासून आपली टेस्ट आहे, लास्ट 10 मिनिट्स. ओके, माय नेक्स्ट क्वेश्चन. आता समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय दोन्ही पाहिजे का फक्त समेशन एफ वाय चालू शकेल? FY. समेशन एफ एक्स आपण काढलं तरी चालेल ऍज अ पार्ट ऑफ प्रोसिजर, पण त्याचा उपयोग होईल का? नाही sir. नाही होणार. आणि रिझल्टंट कसं आहे, व्हर्टिकल आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. बर, पुन्हा एकदा विचार करून सांगा, समेशन एफ एक्स काढायचं का समेशन एफ वाय काढायचं? FY. पुन्हा एकदा विचारतोय, FY. समेशन एफ एक्स काढायचं का समेशन एफ वाय? Equal to 0 म्हणलं नाही, FY. दोन्ही काढावं लागेल. सेम थिंग आय एम आस्किंग. FY. दोन्ही काढावं लागेल सर. दोन्ही काढावं लागेल sir. डिवाइड करायचे ना त्यानंतर. दोन अननोन आहे. नाही, थोडस ब्रेक घ्या, थोडस थांबा प्लीज, सर्वांनी थांबा. समजा मी समेशन एफ वाय काढला, समेशन एफ वाय काय येईल, 500 न्यूटनचा 550चा वर्टिकल कंपाऊंड 0 प्लस 500 इंटू साइन 40 मायनस 400 साइन 35, बरोबर आहे, मायनस पी साइन थीटा. हा समेशन एफ वाय आहे. ओके, ऐका इथं, तो तुम्ही कुणाला इक्वेट करणार? समेशन एफ एक्स. पण पी आणि थीटा दोन्ही अननोन आहेत, लक्षात येते का? हा. त्यामुळे समेशन एफ वाय काढून उपयोग होणार नाही. हे उत्तर मला वाटतं फक्त एका स्टुडंट देतो. समेशन एफ एक्सच काढावं लागेल, बिकॉज यू आर नोइंग द व्हॅल्यू ऑफ समेशन एफ एक्स. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती रिझल्टंटचा? 0. 0. बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. डोंट बी इन अ हरी. कॅल्क्युलेशन कधी होऊ शकतात मी तुम्हाला सांगितलं. सपोज, सर्वांचं लक्ष आहे का? प्लीज सी Yes, sir. द डायग्राम. Yes, sir. This is the resultant shown with the pencil on your screen. Okay. Now for this resultant, it is a vertical force. त्यामुळे त्याचा वर्टिकल कंपाऊंड हा आर वाय आहे, आणि आर वाय इज इक्वल टू आर. फोर्स स्वतः हाच त्याचा वर्टिकल कंपोनंट आहे. आणि व्हॉट अबाउट द हॉरिझॉन्टल कंपोनंट? त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आर अलोंग एक्स ऍक्सिस किती आहे? 0. 0. बरोबर आहे. जी कुणाला इक्विव्हॅलंट असेल तर बाकी सर्व फोर्सेसच्या हॉरिझॉन्टल कंपोनंटच्या समेशन. समजतंय का? Yes, sir. त्यामुळे समेशन एफ एक्स इक्वल टू 0 याची आपल्याला राईट हँड साइड माहिती आहे. काय म्हणतो बघा, समेशन एफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्यामुळे गिवन फोर्सेससाठी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? समेशन एफ एक्सच कॅल्क्युलेट करावं लागेल. समजतंय का? आणि समेशन एफ एक्स ची व्हॅल्यू 0 तुम्हाला माहिती आहे, कारण रिझल्टंट वर्टिकल आहे. इज इट क्लिअर ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. So write down one statement. Important note. Important note.
In this problem, the resultant is given as vertical. The resultant is given as vertical. That is summation fx equal to 0. That is summation fx equal to 0, or the horizontal component of resultant is 0. Or the horizontal component of resultant is 0. Next line, therefore we should find the formula for summation fx. फॉर्म्युला म्हणजे काय तर 4 टर्मची बेरीज. We should find the formula for summation fx and equate it to 0. We should find the formula for summation fx and equate it to 0. लिहा पुन्हा एकदा तेच वाक्य. सोल्युशन as r is vertical, summation fx, दोन्ही इक्वेशन लागणार सायमल्टेनियस. समेशन fx इक्वल टू 0. तर सुरुवात यांनी करूया आपण. समेशन fx इक्वल टू 0. दोन इक्वेशन मिळवायचे ना. चला समेशन fx मध्ये काय लो -550 आपण पूर्वीच घेतलेले, हे आता एक्सप्लेन करत नाही, त्यासाठी व्हॅल्यूज आपण सांगितलं. -550 Plus 500 cos D 40. plus 500 cos 40 minus Minus 400 cos 35. no, summation fx ना plus 400 cos 35 plus येणार ना. निगेटिव्ह आहे हाँ सर. सर 400 चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हो. Plus 400 cos 35 म्हणून आपण व्हॅल्यू कंटिन्यू करूया, परत एक्सटेंड करायला वेळ जाऊ नये म्हणून. प्लस 400 into cos of 35 minus p cos theta. माइनस p cos theta. याची व्हॅल्यू किती आहे? 0. 0. Okay, so from this you will get value of p cos theta. वन 160.68. 160.60. 160.68. 68. Okay, call this as equation 1. 1. मगाचं उत्तर किती होतं रिझल्टंटचं पहिल्या प्रॉब्लेम मध्ये? Sir, -44.53. किती? -44.53. Okay. So right here, add one data. Resultant of given force system is 45 Newton downwards. आणि इक्वेट करायला एक व्हॅल्यू लागेल ना आपल्याला समेशन fy ची. असू द्या, हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. We have added some data in the problem.
बघा काय ऍड केलं आपण, समेशन एफ वाय रिझल्टंट जो आहे त्याची व्हॅल्यू किती घेतली 45. सो राईट हिअर समेशन एफ वाय इज इक्वल टू 45. समेशन एफ वाय ची डेटा आपण ऍड केलेला आहे. ओके, समेशन एफ वाय व्हॉट विल बी द व्हॅल्यू, फर्स्ट फोर्स 550, वर्टिकल कंपोनेंट 0. ओके, प्लस 500, कॅल्क्युलेशन फास्ट करा ज्यांना शक्य आहे त्यांनी उत्तर मिळालं पाहिजे आपल्याला. प्लस 500 इंटू साइन ऑफ 40. थर्ड फोर्स 400 न्यूटन व्हर्टिकल येईल त्याचं कंपाऊंड बरोबर, प्लस 400 इंटू साइन ऑफ 35. मायनस पी साइन थीटा. सर 400 मायनस नाही येणार, 400 इंटू साइन ऑफ 35 मायनस येणार ना आधी. प्लस येणार. प्लस